विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सायन्सच्या पाठ्यपुस्तकातील नवीन पाठाला सुरुवात केलेली आहे। या पाठामध्ये आपण गती, बल व कार्य या पाठाला सुरुवात केल्यानंतर अंतर, विस्थापन, चाल आणि वेग, त्यानंतर वेगाची सरासरी वेग आणि तात्कालिक वेग या पद्धतीने माहिती घेतलेली आहे। स्टुडंट्स, वी सी अबाउट motion, force and work a chapter, and in this chapter we see about distance means what, displacements means what, and then speed and velocity, difference between speed and velocity, and their average velocity and instantaneous velocity, the two part of this velocity, and formulas velocity and speed. Today we are going to see about the acceleration. In the previous example we see is a vehicle are going to along a straight line between A to B 10 km, B to C 10 km and C to D 20 kilometers. आपण मागच्या या उदाहरणामध्ये बघितलं की ट्रक हा काही ठिकाणी 60 किलोमीटर प्रति तास या किलोमीटर वेगाने जातो, तर काही ठिकाणी 30 किलोमीटर, काही ठिकाणी 40 किलोमीटर अशा वेगवेगळ्या ह्याने व्हेलॉसिटीने तो काय करतोय, जातोय एका विशिष्ट अशा दिशेमध्ये। मग ज्यावेळी आपण पाहिलं की पूर्ण ए पासून डी पर्यंत जात असताना त्याच्या या वेगामध्ये बदल झालेला आहे, बरोबर आहे का? बघा, काही ठिकाणी त्याचा वेग जास्त आहे, काही ठिकाणी त्याचा वेग कमी आहे। हा वेगामध्ये जो बदल झालेला आहे, हा बदल वेगातील हा बदल किती सेकंदामध्ये होतो त्यावरून प्रति सेकंदाला हा होणारा वेगातील बदल काढला जातो। आणि हा जो काढलेला बदल आहे यालाच आपण त्वरण असे म्हणतो। काय म्हणतो? त्वरण। म्हणजे त्वरण बरोबर वेगातील बदल आणि त्याला लागलेला कालावधी प्रति सेकंद किती होतो ते काढतो आपण, याला आपण त्याचं त्वरण म्हणतो। दिस इज द ॲक्सिलरेशन। हिअर वी सी अबाउट द ॲक्सिलरेशन फॉर्म्युला, चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइड टाइम टेकन इन चेंज। हिअर वी सी द व्हेइकल A to going to A to D distance, but their speed is different between A to B, B to C and C to D. Sometimes his velocity is increase, sometimes its velocity decrease, and these speeds change in velocity to take place, the change in velocity per second can be deduced. This is called acceleration. लक्षात, हा जो बदल आहे वेगातील, त्या वेगातील बदलाला त्वरण असे म्हणतात। सो देन व्हॉट इज द कॉज ऑफ ॲक्सिलरेशन? म्हणजे त्वरण कशामुळे होतं? ज्यावेळी आपण कोणतीही गाडी चालवतो त्यावेळी त्या गाडीला पळवण्यासाठी टू व्हीलर गाडीला अशी मुठीमध्ये आपण धरतो आणि ती मूठ अशी वळवतो, किंवा फोर व्हीलरमध्ये एक असं पॅडल असतं त्यावरती आपण पाय ठेवून हळू त्याला दाबत जाईल तसं ते गाडीचा वेग वाढत जातो, त्याला आपण ॲक्सिलरेटर म्हणतो। दिस इज द ॲक्सिलरेटर, त्याला त्वरक म्हणतात मराठीमध्ये। हा वापर करून कमी जास्त आपण गाडी व्हेलॉसिटी, त्या गाडीची गती काय करत असतो, कमी जास्त करत असतो। किंवा चावी देऊन आपण खेळणं सोडतो, त्या खेळण्याला सुद्धा चावी जितकी जास्त देईल त्याला सोडल्यानंतर तर काय करतं, जागा चांगली असेल तर ते अगदी वेगाने व्यवस्थित पळतं, मध्ये त्याला काहीतरी अडथळा आला
तर ते काय करतं, त्याला जाऊन धडकताना ते थांबतं. किंवा मध्ये काहीतरी जसं खडबडीत जागा आली तर तिथं काय होतं, त्याचा वेग कमी होतो. असंच आहे. आपण कोणत्याही आता समजा चांगल्या रस्त्यानं आपण चाललो आहे तर गाडीचा वेग काय असणार आहे, अगदी एक सारखा असा व्यवस्थित असणार आहे. मध्येच एखादा खड्डा आला काय होतं बघा, त्या खड्ड्यामुळे गाडीचा वेग कमी होतो. लक्षात. किंवा बऱ्याच वेळा आपण मोटारीचा रस्त्यावरून जाताना वेग कमी जास्त हा होण्यामागं कारण काय आहे, त्याला जात असताना त्याचा जो रस्ता आहे तो पृष्ठभाग आहे, त्याला आपण सरफेस म्हणतो. तो सरफेस कसा आहे त्यावरती त्याचा वेग काय असतो अवलंबून असतो. सरफेस चांगला असेल आणि गर्दी नसेल तर काय होतं, स्पीड हा आपली गाडीची व्हेलॉसिटी ही चांगली असते. पण तेच जर सरफेस खडबडीत रस्ता असेल तर आपण वेगात पळवू शकत नाही, कारण त्या गाडीला किती जरी वेग झाला तरी गाडी जास्त वेगानं पळू शकत नाही, कारण तो सरफेस जो आहे तो काय असणार आहे, खडबडीत असणार आहे. सो दिस इज द टू कॉज टू द सरफेस अँड दी velocity of this substance is to done this acceleration. हे त्वरण घडण्यासाठी तो जे काही सबस्टन्स आहे, जी काही वस्तू आहे, त्या वस्तू आणि त्याचा जो पृष्ठभाग आहे या दोघांच्या कारणामुळं त्या ठिकाणी ते त्वरण घडतं. बऱ्याच वेळेला भिंतीला आपण एखादी चावीची गाडी चावी देऊन गाडी सोडतो. मग एखादा जोरात पळत असतील तर ते एखाद्या भिंतीला धडकते आणि आपली दिशा बदलून दुसरीकडे जाते, होते की नाही बघा. किंवा फुटबॉलच्या मैदानावर आपण खेळाडू काय करतात बघा, फुटबॉलला लात मारून पळवत असतात, गती देत असतात. त्याचवेळी समजा आपल्या संघातील खेळाडू आला तर आपण त्याच्याकडे बॉल ज्यावेळी पास करतो त्यावेळी त्याच्याकडे मारल्यानंतर तो त्याला अडवतो, त्यावेळी त्याच्या गतीमध्ये काय होतं बघा, चेंज होतो. चेंज इन दिस मोशन अँड ऑल्सो डायरेक्शन. सो an acceleration takes place. The acceleration that brings out about the acceleration is called, the interaction that brings about the acceleration is called force. ओके. म्हणजे या पद्धतीमुळं जी काही आंतरक्रिया घडते, दिशा बदलल्यामुळे चेंडूचा जो वेग बदलतो, त्या म्हणजेच या ठिकाणी काय होतं, हे वेगातील बदल आणि त्याला लागणारा कालावधी, हाच जो डिफरन्स आहे त्यावेळी जे घडतं त्यालाच आपण त्वरण म्हणतो. दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ दी सबस्टन्सेस चेंजेस, दॅट इज टू से अन ॲक्सिलरेशन टेक्स प्लेस. यालाच आपण काय घडलं म्हणतो, त्वरण घडलं म्हणतो. त्वरण का घडतं माहीत आहे, लक्षात आलं. एखादी गतिमान असलेली वस्तू तिची दिशा बदलते, त्यावेळी तिच्या गतीमध्ये बदल होतो. तो बदल जो ज्यावेळी घडतो, ज्यामुळं ती आंतरक्रिया जी घडते यातली, त्या आंतरक्रियेलाच आपण त्वरण म्हणतो. आणि मग हे त्वरण घडवण्यासाठी आपल्याला फोर्स, बलाची आवश्यकता आहे. आणि हे बल त्या वस्तूवर कार्य करत असतं. कोणतेही आता समजा आपल्या गेल्या इयत्तेमध्ये आपण बलाची माहिती घेतलेली आहे. बल म्हणजे काय, स्थिर वस्तू आहे. आता हा पेन इथं ठेवलेला आहे, या पेनाला मला असं ढकलायचं आहे इकडं किंवा इकडं उचलून इकडं कुठंतरी ठेवायचं आहे, तर त्या वस्तूची जागा बदलली. हा पेन मी इकडं ठेवला म्हटल्यानंतर या पेनची इथून इथं जागा बदलण्यासाठी कशाचा वापर केला, मी माझ्या स्नायुबलाचा वापर केला आणि इकडे ठेवलं, मस्क्युलर फोर्स. किंवा एखादी गाडी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी इथं गेली, ती कशामुळे गेली, त्याच्यातली यांत्रिक बदलामुळे गेली, बलामुळं. असं कुठली ना कुठली एखादी वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी किंवा स्थिर वस्तू गतिमान करण्यासाठी आणि गतिमान वस्तू स्थिर करण्यासाठी, त्याची दिशा बदलण्यासाठी जे काही आपण कार्य करतो त्यालाच आपण काय म्हणतो, आपण बल म्हणतो. बलाशिवाय दिस इज द फोर्स टू टेक दी चेंज इन डायरेक्शन or change in motion or to move to one substances to one place to another place, we need the force and force acts on a body. आणि या वस्तूवर हे बल काय करतं, कार्य करतं. त्वरण
ही एक सदिश राशी आहे आणि तिचं या सदिश राशीचं जे एकक आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर हे या त्वरण ॲक्सिलरेशनचं युनिट आहे ना. ॲक्सिलरेशन युनिट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याच्यामध्ये आपण हे सगळं त्वरण आणि बल हा एकमेकाशी संबंध कसा आहे पहा. आपण बऱ्याच वेळेला घसरगुंडी तुम्ही बघितला, त्या घसरगुंडीवरून घसरताना जर त्याच्यावरचा जो पृष्ठभाग आहे तो जर मऊ असेल तर त्यावरून आपण घसरत सहज येतो. तोच खडबडीत असेल तर आपण असं घसरत येऊ का बघा, नाही येणार. वॉटर पार्कमध्ये बघा, ज्या उंच उंच वॉटर पार्कमध्ये गेलं तर अशा घसरगुंडी असतात, त्यातून पाणी सोडले असते. त्यातून आपण पाण्यामुळं काय होतं, पाण्याच्या प्रवाहामुळं तो पृष्ठभाग अगदी स्मूथ होतो आणि आपण वरनं सहजपणे घसरत येऊन पाण्यात पडतो. कॅरम बोर्डचं तुम्ही उदाहरण, the most important example for this force and acceleration is a carom board. Carom board, when the velocity of the coin decreases due to the force of friction and the coin stops. घर्षण बळामुळे काय होतं, समजा कॅरम बोर्डवरती आपण स्ट्रायकरनं कॅरमच्या पीसला मारलं आणि त्याच्यावर पावडर वगैरे काय टाकली नसते, त्यावेळेस किती जरी जोरात मारलं तर पीस लवकर पुढं सरकत नाही. पण त्याच्यावर जी आपली बोरिक ॲसिडची पावडर आपण मारतो आणि त्यावर मग आपण स्मूथली जरी ढकललं तर ती पीस असा घसरत जाते. याचं कारण काय आहे, तो सरफेस आणि त्याचं जे घर्षण आहे ते घर्षण हिच्यामुळं काय होतं, तो फरक आपल्याला जाणवतो. दिस इज द बिकॉज ऑफ अ मोशन increase or decrease because of the friction on the no force of these substances. Okay, so force and about this resulting acceleration, the great scientist Sir Isaac Newton was the first to study force and the resulting acceleration. न्यूटन नावाच्या सर आयझॅक न्यूटन या महान शास्त्रज्ञांनी या गतीच्या विषयी मोठा अभ्यास केला. बल आणि गती, त्याच्याबद्दल घडणारं त्वरण. गती ही बल आणि त्वरणावरच अवलंबून असते आणि त्यासाठी त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्यांनी काही नियम मांडले. त्यालाच आपण न्यूटनचे गतीचे नियम म्हणतो. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, गतिविषयक न्यूटनचा पहिला नियम काय आहे बघा. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी इट्स वेलॉसिटी डज नॉट चेंज. फॉर एक्झाम्पल, द बॉडी डज नॉट ॲक्सिलरेट. एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. कार्य करत नाही म्हटलं वेग बदलायचा संबंधच येत नाही. अर्थात त्या वस्तूवरचं मग त्वरणसुद्धा घडणार नाही. ती जी गाडी, समजा आता रिकामा रस्ता आहे पूर्ण असा आणि आपण त्या रिकाम्या रस्त्यावरून चाललो आहे आणि रस्ताही चांगला आहे, तर स्पीड जो आपला ठेवला आहे 50चा स्पीड, तो तसाच जात राहणार. बरोबर आहे का. त्वरणसुद्धा या ठिकाणी काय होणार नाही, घडणार नाही. पण एकदम पुढं थोडंसं अंतर गेलं आणि एकदम खड्डा आला, लगेच आपण काय करणार, वेग कमी करणार आणि ब्रेक दाबणार आणि मग व्यवस्थित त्या खड्ड्यातून गाडी पुढे नेणार. असं त्या ठिकाणी मग त्वरण घडणार. पण जोपर्यंत एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नाही तोपर्यंत त्या वस्तूचा वेग बदलत नाही. दिस इज द फर्स्ट लॉ. वेगळ्या बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहते. तिला गती असेल तर ती एकाच गतीनं त्याच दिशेनं सतत पुढं जात राहते. हा पहिला नियम आहे. ओके. इन अदर वर्ड, इफ अ बॉडी इज स्टेशनरी इट विल रिमेन स्टेशनरी. इफ इट इज इन मोशन it will be in the motion will continue moving with the same velocity and in the same direction. This is the first law of. We have learned what is meant by force. We have seen that a body is accelerated
ड्यू टू फोर्स. बघा, बल म्हणजे काय आपण गेल्यावर इयत्तेमध्ये पाहिलं, आत्ता पण पाहिलं. बलामुळे वस्तूचे त्वरण घडते, हे सुद्धा आपण पाहिलं. आता मापन या पाठामध्ये आपण पाहिलं 1 किलोग्रामचे घर्षण प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतक्या त्वरणानं ओढलं. आता हे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर जे आहे हे काय आहे, त्याचं त्वरणाचं माप आहे, एकक, एकूण त्वरण आहे ते. तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 न्यूटन म्हणतात. बलाचं मापन कसं एककमध्ये कसं करतात बघा, बलाचं एकक आहे न्यूटन. ज्यावेळी आपण त्वरण 1 मीटर लावतो, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तर त्याचं बलसुद्धा 1 न्यूटन असतं. मग 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर लावलं तर बल किती होणार, 2 न्यूटन. लक्षात. या पद्धतीनं दिस इज द युनिट ऑफ द फोर्स अँड ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. आपण पाहिलं त्वरण ही कशी आहे, सदिश राशी आहे. तसंच बल ही सुद्धा काय आहे, सदिश राशी आहे. आता बघा, एका लाकडी गुळगुळीत टेबलावर आपण हा प्रयोग, मग कॅरम बोर्डचं तुम्हाला उदाहरण दिलं त्या पद्धतीचंच आहे. जितकं तुम्ही त्वरण लावाल तितकं बल त्या ठिकाणी दिसतं. फोर्स इज मेजर्ड बाय द ॲक्सिलरेशन दॅट इट प्रोड्युसेस. बल हे त्यांनी निर्माण केलेल्या त्वरणानं काय केलं जातं, मोजलं जातं. तिथं बल मोजत असताना त्वरण किती घडलं आहे हे पण त्या ठिकाणी काय आहे, महत्त्वाचं आहे. वी हॅव लर्नड अबाउट द रिलेशनशिप बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी रिझल्टिंग फ्रॉम द फोर्स अप्लाइड टू इट अँड द वर्क डन. वस्तूवर बल लावल्याने होणारे विस्थापन आणि कार्य हे सगळं आपण गेल्या इयत्तेमध्ये पाहिलेलंच आहे. त्याचबरोबर ऊर्जा आणि कार्य यांची सुद्धा माहिती घेतलेली आहे. वर्क एनर्जी मीन्स टू दॅट द ॲबिलिटी टू डू वर्क एनिथिंग इज कॉल्ड एनर्जी. बल, विस्थापन आणि कार्य याच्याविषयी एक सोपा एक आकृतीमध्ये दाखवलेला आहे बघा. या ठिकाणी इथं हा लाकडी ठोकळा आहे, त्याला असा दोर बांधून खाली एक वेट बांधलेला आहे, त्याला इथं पुले आहे. इथं जितकं वेट बांधू व जेवढं वेट असेल तितका हा ठोकळा काय होणार आहे, पुढं सरकणार आहे. बरोबर आहे. म्हणजे पुढं सरकला म्हटल्याने त्याचं विस्थापन पण झालं. या दिशेकडे त्याचं विस्थापन झालं आणि ह्याच्यावरून मग आपण काय करतो, बल काढतो. बलानं केलेलं कार्य मोजायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी बलाचा आणि त्याच्या विस्थापनाचा या ठिकाणी काय करायला लागेल, संबंध घ्यावा लागेल. कार्य मोजण्यासाठी आपणाला काय लागेल, मग बल आणि विस्थापन. मग हे आपण तयार कसं करू, वर्क इज इक्वल टू डब्ल्यू, वर्क म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स मल्टिपल डिस्प्लेसमेंट. लक्षात. कसं काढायचं, इथं फॉर्म्युला दिला आहे बघा. वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिपल डिस्प्लेसमेंट, विस्थापन. अप्लाइड द फोर्स टू द बॉडी मल्टिपल डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. बलानं केलेलं कार्य म्हणजे डब्ल्यू बरोबर वस्तूला लावलेलं बल. आपण कार्य किती झालं आहे, आपलं काम किती झालं आहे कसं काढायचं, तर त्या वस्तूला आपण बल किती लावलं आहे आणि त्याचं विस्थापन किती झालं आहे. समजा आता मला हा टेबल ढकलायचा आहे, माझं काम किती झालं आहे मी काढणार कसं. या टेबलाला मी ढकलल्यानंतर टेबल या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं, ते किती गेलं ते आपण इथंपर्यंत गेलं एवढं म्हणतो. पण या ठिकाणी कार्य किती झालं हे काढायचं असेल तर आपण किती बल लावलं आहे आणि त्याचं विस्थापन किती झालं, या दोघांचा गुणाकार केला तर आपलं काय निघतं आहे, कार्य निघतं आहे. सो एस आय पद्धतीमध्ये कार्याचं एकक जूलमध्ये मोजतात आणि बलाचं एकक न्यूटन आहे आणि विस्थापनाचं मीटर हे एकक आहे. इन दी SI सिस्टम द युनिट ऑफ वर्क इज जूल while the unit of force is Newton and the displacement unit is meter, and in the CGS system the unit of work is erg. हे दोन ह्याच्याविषयी अजून भरपूर माहिती पुढच्या इयत्तांच्यामध्ये तुम्हाला याचे फॉर्म्युलानुसार एक्झाम्पल कसे सोडवायचे असतात हे सगळं तुम्हाला पुढच्या 8वी 9वी 10वी या इयत्तामध्ये तुम्हाला परत काय करायचं आहे, अभ्यासाचं आहेच. फक्त नॉमिनल याची जी काही माहिती आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा.
एस आय पद्धतीमध्ये कार्याचं जे युनिट आहे ते जूल आहे, न्यूटनचं आहे, बलाचं आहे ते न्यूटन आहे आणि विस्थापनाचं आहे ते मीटर आहे आणि सीजीएसमध्ये कार्याचे एकक अर्ग आहे. या पद्धतीनं आपण या ठिकाणी पाठ संपलेला आहे. ओके.